पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. 30 सप्टेंबरची डेडलाईन आहे. 50% पेन्शन मिळणार. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णयानुसार पेन्शनधारकांना दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे. आता ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन UPS मीन्स युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदत दिली होती. सदर मुदतमध्ये नव्याने वाढ करून दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत सदर पेन्शन योजनेचा विकल्प निवडता येणार आहे. यामध्ये NPS अथवा UPS यापैकी एका पेन्शन योजनेचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे. आता सदर मुदतवाढ ही कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागणीनुसार वाढविण्यात आलेली आहे. ही मुदत अंतिम असल्याने कर्मचाऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे. आता UPS पेन्शन योजनांमध्ये शेवटचा मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन मधून मिळणार असल्याने NPS सदर पेन्शन प्रणाली फायदेशीर ठरणार आहे. थँक्यू.